अरे देवा, तू माझ्या सोबत होतास देवा. हे माय बापा, माझी आणि तुझी संगत. राधा बोलत होती कृष्ण परमात्म्याला. वनामध्ये दोघ जण गेले आणि वनामध्ये गेल्याच्या नंतर दोघांचा वियोग झाला. कारण राधेला अहंकार निर्माण झाला होता. राधा पुढे, कृष्ण मागे. राधा पुढे, कृष्ण मागे. राधा पुढे, कृष्ण मागे जात असताना राधेला वाटलं कुठं जाईल हा, येईल माझ्या मागे. माझ्याशिवाय याला कोण आहे. आणि असं म्हटल्याच्या नंतर मग माझ्याशिवाय या देवाला कोण आहे. हा माझ्याच माग येईल, हा माझ्याच माग येईल. असं म्हणत म्हणत राधेला अहंकार निर्माण झाला आणि देव एका क्षणामध्ये येतवरी होता संग. होता संग अंगे अंग लपविले. देवा सोबत आलास वनामध्ये आणि कुठं चंपट झालास रे देवा. हा वियोग कशासाठी. मी पाहिलं माग तुला यायलाच पाठीमागे म्हणून मी हळूच मान फिरवली आणि मान फिरवता क्षणी पाहिलं तर तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. अंतरला देवा. अरे सोबत असता असता अंतर दोघांचा पडला आणि मी पाठीमागे फिरून पाहते देवा तर तुम्ही दिसलाच नाही. देव म्हणायला लागले राधे माझ्या सोबत आलीस पण तुला वाटत होतं मी पाठीमागे येईन, मी पाठीमागे येईन, मी पाठीमागे येईन. आणि मग त्यावेळेस राधा रडत होती. राधा वनामध्ये एकटी पडली आणि राधा दहदह्या दहदह्या रडू लागली देवाच्या नावाने. राधा रडत असताना राधा हळूहळू हळूहळू बोलू लागली देवा, ओ देवा वियोग नकाऊ नकाऊ वियोग. अनैया रे जग जेठी कान्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा कान्हैया रे जग जेठी कायमोक लीलेवनी सावजा